अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। याच्यात एक उदाहरण देतो। जालना नांदेड महामार्ग 11,442 कोटीचा हा प्रकल्प 180 किलोमीटरचा हा रोड आणि 6 पॅकेज आहे। टेंडर प्रक्रियेत 23 कंपन्यांनी सहभाग घेतला। सर्व टेंडर हे 40% अभावामध्ये त्या ठिकाणी दिले गेले। त्यामुळे 11,442 कोटीचा हा प्रकल्प 15,554 कोटीवर त्या ठिकाणी गेला। त्याचा अर्थ 4,500 कोटीचा याच्यामध्ये भ्रष्टाचार म्हणा नाहीतर सरकारचा अतिरिक्त पैसा या ठिकाणी तिथे गेला। याच्यामध्ये हा प्रकल्प सीव्हीसी सेंट्रल व्हिजिलन्स कमिटी यांच्या लक्षात त्या ठिकाणी आला। त्यामुळे केंद्र सरकारनेच हा प्रकल्प आता त्या ठिकाणी थांबवलेला आहे। त्याच्याच बरोबर आपण जर 55,000 कोटीचा समृद्धी महामार्गाचा टोटल प्रोजेक्ट बघितला तर त्याच्यात 20,000 कोटी रुपये हे शासनाचे अतिरिक्त त्या ठिकाणी काढले गेले असावेत असं वाटतं, ज्याच्यातून काही मंत्री काही अधिकारी यांना त्याच्यातून त्या ठिकाणी लाभ झाला असावा। त्याच्याच बरोबर काही पत्रकारांमध्ये चर्चा आहे की गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। म्हणजे या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला, पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथं चर्चा आहे। आता याच्यामध्ये जर आता आपण बघितलं